नमस्कार, मी आकाश देशमुख आपल्या सर्व प्रेक्षकांचं आपल्या टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट ह्या यूट्यूबच्या वाहिनीवर स्वागत आहे। टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट म्हटलं तर या खोपोलीमधील एक असं लाईव्हचं चॅनल आहे की ते चॅनल पूर्ण खालापूर तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलं जातं। आज आपण एक नवीन असा उपक्रम घेऊन येतोय टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून क्रिकेट फ्लॅशबॅक। क्रिकेट फ्लॅशबॅक असा उपक्रम आहे की आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी स्वतःला नक्की झोकून दिलंय त्यांचा प्रवास आपण आपल्या वाहिनीवर दाखवणार आहोत। आणि सीझन सुद्धा पहिला आहे आणि पहिला सीझन मध्ये पहिल्याच व्यक्तिमत्वाला आपण इथे आमंत्रित करतोय ज्यांनी क्रिकेटचं कारकीर्द बरंच त्यांच्या खेळातून दाखवून दिलं पूर्ण तालुक्याला। त्याचबरोबर क्रिकेट नंतर त्यांनी समाजकारणामध्ये स्वतःला झोकून दिले आणि आज तागायत पाहायला गेलं तर व्यवसायामध्ये सुद्धा स्वतःचा ठसा उमटवलाय। असे एकमेव व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर वयाची 40वी पार केली, 40 वर्ष पार केल्यानंतर सुद्धा 40+ गेलेत आणि अजून सुद्धा त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये जसं त्यांनी पहिला सुरुवात केली होती क्रिकेट खेळताना आज सुद्धा 40+ झाल्यानंतर सुद्धा तसाच त्यांचा खेळ चालू आहे। असे एकमेव व्यक्तिमत्व आपल्या सोबत जोडले गेले जे खालापूर तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। आपण ओळख करून देऊयात गणेश नाना पाटील यांची। नमस्कार गणेश नाना पाटील। नमस्कार आकाश। आपलं इथे स्वागत आहे आमच्या टेनिस मंत्रा इव्हेंटच्या प्रोग्राम मध्ये। पहिला एपिसोड घेऊन येतोय आपण, त्याचं नाव आहे क्रिकेट फ्लॅशबॅक। कसं वाटतं आपल्याला अध्यक्ष म्हणून आपण कार्यक्रमामध्ये उपस्थित झालात? नमस्कार आकाश। नमस्कार। गणेश नाना पाटील, खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष। तुम्ही मला या ठिकाणी टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आज मला इथे बोललात, प्रथमतः तुमचे मी आभार मानतो। टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंटचे आमचे संजय सोळंकी उर्फ इकू गेले बरेच वर्षापासून आमची त्यांच्याबरोबर ओळख आहे आणि आज ते 40+च्या माध्यमातून आमच्याबरोबर खेळतायत। मी प्रथमतः संजय सोळंकी उर्फ इकू यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं। नक्कीच नाना, आपण पाहिलं तर संजय सोळंकी यांचा हा असलेला चॅनल याचं नाव आहे टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट आणि टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पाहिलं तर या खालापूर तालुक्यातील क्रिकेटचे अध्यक्ष म्हणून आम्ही बोलवलंय। कशी भावना आहे या कार्यक्रमामध्ये? पहिला एपिसोड क्रिकेट फ्लॅशबॅक म्हणून आहे आणि भावना कशी आहे तुमची? प्रथमतः आकाश मी सांगू इच्छितो की माझ्या तालुक्यातील जे खेळाडू आहेत त्यांचा खेळ कुठेतरी चांगल्या पद्धतीने सुधारावा। खरोखर याच्या अगोदर खेळाडू आपल्या तालुक्यात होते आणि चांगले झालेत। आता जी नवीन पिढी येणारी पिढी त्यांना एक चांगला उद्देश, एक चांगली भावना, चांगला त्यांना क्रिकेटचा खेळ या आपल्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना मिळावा ही माझी अपेक्षा आहे। नक्कीच नाना, तुमची अपेक्षा खूपच छान आहे। नाना, आपण या चॅनलचं नाव पाहिलं टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट, त्याचबरोबर हे आपण प्रोग्रामचं नाव जे ठेवलंय ना क्रिकेट फ्लॅशबॅक, म्हणजे क्रिकेट फ्लॅशबॅकच्या माध्यमातून आपण जे येणारे आपल्या सोबत जोडणारे जे पाहुणे आहेत म्हणजे क्रिकेटचे क्रिकेटवीर आहेत त्यांच्या जीवनावर थोडंफार किंवा आपण थोडंसं उजेड घेऊन येऊयात। तर नाना, सुरुवात करूयात की तुमच्या घरात कोण कोण असतं? माझ्या घरात माझे आई वडील, माझे भाऊ, माझी पत्नी, माझी मुलं, हा माझा संपूर्ण कुटुंब। मी कुटुंबाला एकत्र घेऊन चालत आहे। माझ्या कुटुंबातून मला भरपूर काही चांगल्या पद्धतीने असं मला तर मला म्हणजे कुठल्याही कामात मला कुठल्याही म्हणजे मी कुठेही जाऊ, खेळायला जाऊ, मला कुठे काय जाऊ, माझ्या कुटुंबातून अतिशय चांगला मला प्रतिसाद मिळत आहे। हीच कुटुंबाचा प्रतिसाद तुम्हाला खूपच चांगला आहे म्हणून पाहिलं ना आम्ही खालापूर तालुक्यामध्ये 40+ झाल्यावर सुद्धा गणेश नाना प्रत्येक टुर्नामेंटला हे हजर असतात। प्रवास कसा होता तुमचा? क्रिकेटची सुरुवात होण्याआधी तुमचा शाळेय प्रवास असेल, त्याचबरोबर त्यानंतर तुमचा वैवाहिक प्रवास, त्यानंतर आज 40+चा क्रिकेटचा प्रवास, त्यानंतर अध्यक्षांचा प्रवास कसा होता सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास? आकाश, मी 1987 साली वावशी या शाळेत शिकलो। त्यानंतर 1998ला मी माझ्या घरी आलो। मी 1987 माझ्या आत्याच्या घरी शिक्षण घेतलं। जवळजवळ 14वी पर्यंत माझं शिक्षण माझ्या आत्याच्या घरी झालेलं आहे। त्यानंतर मी माझ्या घरी आलो। माझ्या घरची परिस्थिती थोडीशी हलाखीची होती, परंतु त्यातून मी सावरून माझं भले शिक्षण मला घेतलं, परंतु माझी जरा जॉब मला वेगळं भेटल्यामुळे मी मुंबईला गेलो। मुंबईला मला कुरिअर सर्व्हिसचं काम केलं। मी तिथे 2-4 वर्ष काम केलं। त्यानंतर मी माझ्या गावाकडे आलो। गावाकडे मी एका छोट्या कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम केलं। गेले 10 वर्ष मी ड्रायव्हर म्हणून, परंतु त्या ठिकाणी मी असं काम करत असताना त्या कंपनीचे मालक, त्या कंपनीचे मॅनेजर त्यांनी मला ड्रायव्हर म्हणून त्या कंपनीचा एक चांगला एम्प्लॉई म्हणून त्यांनी मला स्वीकारलं। त्यानंतर मला आस्ते असे माझ्या गावातून त्याला थोडा प्रतिष्ठित लोकांचा प्रतिसाद मिळाला। त्यावेळेला एक छोटंसं काम भेटलं, त्यातून त्या कामातून मी आस्ते माझी स्वतःची भरारी घेत गेलो। हीच एक नोकरीपासून सुरुवात केली। आज पाहिलं तर गणेश नाना पाटील एक यशस्वी असे उद्योजक म्हणून पाहिले जातात। आज पाहिलं तर चिंचवली गाव तुमचं आणि चिंचवली गावामधून सुरुवात केली। सुरुवातीला तुम्ही सुद्धा अंडरआर्म क्रिकेट खेळायचात की सुरुवात ओरम क्रिकेट पासून झाली तुमची? आकाश, मी नेहमी ओरम क्रिकेट, मी अंडरआर्म क्रिकेट कधी खेळलो नाही। खेळायचो, पोरांच्या बरोबर जायचो, पण एक हाऊस म्हणून त्यांच्याबरोबर मी तिथं त्यांची मॅच पाहायला जायचो। कधी पोरं म्हटली खेळा तर मी तिथे उभा राहायचो फक्त खेळण्यासाठी।
नक्कीच नाना, आज पाहिलं ना, ह्या फक्त गावापुरता नव्हे, तालुक्यापुरता नव्हे, पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जर कोणी विचारलं चिंचोली गावचे नाना, सर्वांना एक चेहरा लक्षात येतो, म्हणजे गणेश नाना पाटील. ओळख तयार केली. क्रिकेट कसं वाटतंय क्रिकेट खेळताना आज तुम्हाला हा जो अध्यक्ष म्हणून मान सन्मान मिळालाय? आज संपूर्ण तालुक्यातील माझे जे खेळाडू आहे त्यांनी मागे 1 वर्षापूर्वी मला एकत्रित करून सर्वांनी मिटिंग घेऊन की गणेश नाना अध्यक्ष व्हा. मी म्हटलं ठीक आहे, आपली सर्वांची संमती असेल तर 100% मी अध्यक्षाचा स्वीकारतो आणि ते मी करत आहे. अध्यक्षाच्या मार्फतून पहिला मी स्वतः कमिटीला सांगितलं की पहिला आपण नियमावली बघा. नियमावली पूर्णपणे फ्लॅशबॅक केली आम्ही संपूर्ण. ठीक आहे, असते आम्ही आमचा प्रयत्न करू. खेळाडूंना ज्या ठिकाणी टुर्नामेंट आम्ही मागच्या वर्षी पण माझ्या कमिटीला घेऊन प्रत्येक ठिकाणी जात होतो. ठीक आहे, आम्हाला प्रत्येक ठिकाणी चांगलं भेटलं नाही. यापुढे आम्ही अतिशय चांगली सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच गणेशांना, आम्ही पाहिलं प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे टुर्नामेंट होते ना, तिथे तुमचे पूर्ण कमिटी, त्याचबरोबर कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष नक्कीच त्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही भेट देत असता. त्या टुर्नामेंटमध्ये जी गोष्ट हवी आहे ती तुम्ही त्यांना नक्कीच सांगत असता आणि त्याचबरोबर टुर्नामेंटची प्रत्येक ठिकाणी प्रशंसा सुद्धा केली जाते. आणि नक्कीच आपण पाहू शकतो की एक अध्यक्ष म्हणून तुमच्याकडून जेवढं काम अपेक्षित आहे ते तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. गणेशांना, आपण तुमच्या थोडा वैयक्तिक करिअरच्या विषयी आपण जाणून घेऊयात. क्रिकेटला सुरुवात केली, सुरुवातीचा काळ कसा होता जेव्हा तुम्ही क्रिकेटला सुरुवात केली? सुरुवातीचा काळ म्हटलं मी माझ्या भाऊशी गावाला तिथे खेळत होतो. त्याच्यानंतर मी इकडे आपल्या चिंचोली गावात आलो. चिंचोली गावात असते मला चांगला क्रिकेट खेळायला लागलो. मला गावचे पोरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळेला मला ओपनिंग जवळजवळ मी 2-4 वर्ष मी ओपनिंग करत होतो. माझा खेळ असते चांगला वाटायला लागला. नंतर लोकांनी मला माझ्या गावच्या पोरांनी मला कर्णधारशिप दिली. मी ते पण व्यवस्थितपणे पार पाडले. त्यानंतर असते आपले वय झाले. त्यानंतर मग आपण म्हटलं आपल्या गावातल्या आपली पोरं, आपल्या पाठीमध्ये येणारी पोरं, त्यांना प्रतिसाद करून त्यांना मी कर्णधार. मी संदेश पाटील, आकाश, आमच्या गावातले बरेच पोरं अशी घडली की ते आजही अजून खेळतायत. नाना, पाहिलं तर चिंचोली गावचे 2 सितारे संदेश पाटील आणि आकाश पाटील रायगड जिल्ह्याच्या रायगड प्रीमियर लीगच्या पटलावर सुद्धा खेळतात. आणि अध्यक्ष नव्हे तर गावचा एक क्रिकेटर जो 40+ असून सुद्धा आज त्या टीम मध्ये खेळतो. कसं वाटतं जेव्हा ते यंगस्टर क्रिकेट खेळत असतात त्यांच्याबरोबर तुम्ही एक सिनियर म्हणून खेळता, भावना कशी असते तुमच्या मनामध्ये? आकाश, मी माझी आपल्या पंचक्रोशी विभागातून पहिल्यांदा मी जी धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग हे माझं त्यावेळेसच माझं उद्देश होतो की माझ्या या पंचक्रोशीतून माझे खेळाडू चांगले घडले पाहिजेत. तसेच माझा उद्देश होता, बरोबर आहे. आज माझ्या पंचक्रोशीतली आकाश म्हणो, संदेश, आज राज सावंत आज रायगड जिल्ह्यामध्ये खेळतायत. मला खूप अभिमान वाटते. नक्कीच आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग खेळण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं आणि ते सर्वांचं स्वप्न म्हटलं तर कधी पूर्णत्वास येतं हे प्रत्येकाची इच्छा असते. आणि खेळाच्या माध्यमातून त्याचबरोबर एक म्हणजे शिस्तीच्या माध्यमातून कोणताही खेळाडू एक पुढे जात असतो. आपण पाहिलं तर पंचक्रोशी विभाग सासगाव ते पूर्ण आडोशी पर्यंत असे 4 ते 5 गुणवान खेळाडू बाहेर निघालेत. खेळाडू बरेच गुणवान असतात परंतु ते बाहेर निघालेत. आज पहिलं रायगड जिल्ह्याच्या या रायगड प्रीमियर लीगच्या पटलावर खेळतात. त्याचबरोबर तुमचं दायित्व आहे की आज खालापूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहात. या क्रिकेटच्या पटलावर पाहिलं तर खालापूर तालुक्याने बरेचसे हिरे दिलेत. आज पाहिलं संजय सोलंकी असतील, बंटी पेंढारे असतील, बंटी भद्रेके असतील, रजत मुंडे आहेत, मनीष तात्रे. आपण पाहिलं तर बरीचशी नावं आहेत. नावं घेता आपलं नक्कीच तोंड दुखेल परंतु ही नावं काही थांबणार नाही. कसं वाटतंय की ह्या गुणवान खेळाडूंचं एक प्रतिनिधित्व तुम्ही अध्यक्ष म्हणून या तालुक्यात करता? आकाश, प्रथम तर मी सांगू इच्छितो की प्रथम मी आपल्या खालापूर खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या आपल्या एक 82 टीम आहेत. या 82 टीममध्ये मी गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणी फिरलो. चांगले गुणवंत खेळाडू चांगले आहेत. आमच्या कमिटीची मागची मी एक 15 दिवसापूर्वी मीटिंग घेतली की आपण खालापूर प्रीमियर लीग ठेवावं. ठीक आहे, सर्वांचा सपोर्ट आहे. चालू अजून पुढचे 2-3 महिन्यामध्ये आम्ही ते प्रयत्न करू आणि चांगले गुणवंत खेळाडू आम्ही त्यात निवडायचा प्रयत्न करू. नक्कीच नाना, आपण पाहिलं असेल की मागील 3 ते 4 वर्षापूर्वी खालापूर प्रीमियर लीग ही आयोजित झाली होती. त्यानंतर कोविडचा काळ आला. त्याच्यानंतर पाहिलं बरेचसे चढ उतार येत राहतात. परंतु तुमचा असा निर्धार आहे ना पक्का की ह्या वर्षी खालापूर प्रीमियर लीगचा हंगाम होणार सुद्धा? 100% होणार. कोविडच्या काळामध्ये आमची सर्व कमिटी क्रिकेट चालू व्हावं म्हणून सर्वांनी प्रयत्न केला आणि त्यावेळेला ते चालू केलं आम्ही. नक्कीच खालापूर तालुक्याच्या क्रिकेटसाठी हा नक्कीच सुवर्ण वेळ असेल की खालापूर प्रीमियर लीग पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अध्यक्ष गणेश नाना त्याचबरोबर त्यांचे पूर्ण सदस्य यांच्या नेतृत्वाखाली चालू होणार आहे. आणि सर्व जे खेळाडू आहेत ते खेळाडू उत्सुक असतील की खालापूर प्रीमियर लीग आम्हाला खेळायचे.
आपण पाहिलं तर नाना अजून एक पाऊल पुढे जाऊन संजय सोलंकी त्यांची पूर्ण टीम यांच्या माध्यमातून पाहिलं तर चॅम्पियन लीग 3 पर्व खेळले गेले. चॅम्पियन लीग 3 तालुके, सुधागड असेल, त्याचबरोबर कर्जत असेल आणि त्याचबरोबर खालापूर असेल, 3 तालुक्याची नाना पाहिलं तर आपण 3 हंगाम यासाठी बोललो की संजय सोलंकी एक पाऊल पुढे असतात. त्यांनी ठरवलं की या वर्षीचा 3रा हंगाम मी पूर्ण करणार. त्यांनी एक प्रकारे घोषणा सुद्धा केली की येत्या काही दिवसामध्ये खालापूर प्रीमियर लीग आपण एक त्यासाठी एक वेळ साईडला काढू. त्यानंतर चॅम्पियन लीगचा 3रा पर्व सुद्धा त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्धार असेल आणि 2 पर्व यशस्वी झाले. 3रा पर्व सुद्धा एक प्रकारे आपण समजून जाऊयात की सुरुवात होणार. कसं वाटतंय की एवढी मोठी टुर्नामेंट आयोजित आपल्या या खालापूर तालुक्यामध्ये होते? आकाश, मी प्रथम सांगू इच्छितो की प्रथमतः आपल्या असोसिएशनच्या जी प्रीमियर लीग आहे ती पहिल्यांदा आपण यशस्वी पार पाडू. मी स्वतः संजय सोलंकी इकोला बोललेलो आहे, आपण ही पहिली पार पाडू. नंतर 100% त्या चॅम्पियन लीगला आपण प्राधान्य देऊन व्यवस्थित 3 तालुक्याचे खेळाडू कसे आपल्याला माहिती होती. बरोबर. खालापूर तालुका प्रीमियर लीग पहिले होणार, त्यानंतर आपली होणार ती चॅम्पियन लीग. सर्व प्रेक्षकांना सुद्धा या गोष्टीची आता माहिती भेटली की खालापूर प्रीमियर लीग यावर्षी यंदाच्या हंगामात होणार आणि सर्व प्रेक्षकांना त्यांचा खेळ दाखवण्याची त्यांची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी आमचे अध्यक्ष ते सांगतात की तुम्हाला नक्की भेटणार. त्यानंतर चॅम्पियन लीगचा पर्व. चॅम्पियन लीगचा पर्व पाहिलं तर 3 तालुके एक विचार करत असतात की आम्हाला चॅम्पियन लीग मध्ये खेळायचंय. तब्बल पाहिलं तर 24 ते 32 संघ असतात. यंदाच्या वर्षी अजून एक पाऊल पुढे जाऊन काहीतरी विचार होऊ शकतो. डीपी रोडचं भव्य दिव्य मैदान, काय म्हणाल? हंगाम 2 पूर्ण झाले, 3ऱ्या हंगामासाठी सज्ज असेल खालापूर तालुका? 100% चॅम्पियन लीग मला एकूण सांगितले की आपल्याला 3रा पर्व पार पाडायचे, आपण त्यामध्ये 100% प्रयत्न करू आणि होणार ते. मागचे 2 वर्ष पाहिलं तर टीआरपीने नक्कीच झेप घेतली होती. एवढा टीआरपी होता या खालापूर मधल्या चॅम्पियन लीग साठी. 3 तालुके खेळणार, सुधागडचा ऑडियन्स होता, त्याचबरोबर कर्जतचा ऑडियन्स होता, त्याचबरोबर पाहिलं तर ह्या खालापूर तालुक्याचा ऑडियन्स. आपण म्हटलं तर प्रेक्षक कसा लागतो या पूर्ण तालुक्याला? प्रेक्षक वर्ग तालुक्यामध्ये आपले भरपूर आहे. जे बघा जर खेळाची प्रत्येकाला आवड असेल तर प्रेक्षक वर्ग आतुरतेने येत असतं. एखाद्याला आवड नसेल तर येत नाही, पण आपल्या खालापूर तालुक्यात प्रेक्षक वर्ग हा भरपूर असतं आणि ते असणार. खालापूर तालुक्यामध्ये प्रेक्षक वर्ग नाना पाहिला तर खरंच तोडमो भरतो. आपण पाहिलं तुमच्या गावच्या प्रेक्षकांची सुद्धा इथे नोंद घ्यावी लागेल. खालापूरमध्ये जर पाहिलं तर चिंचोली गावचे जे प्रेक्षक आहे ना की खरंच स्वतःची बाकीची राहिलेली कामं साईडला ठेवतात, परंतु आपल्या चिंचोली गावच्या मॅच पाहण्यासाठी नेहमी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व प्रेक्षक त्या टुर्नामेंटमध्ये हजर होतात. काय म्हणाल आपण तुमच्या गावच्या प्रेक्षकांबद्दल? कसं आहे आकाश, आमच्या गावचं क्रिकेट आहे ना, क्रिकेट भरपूर अतिशय चांगलं झालेलं आहे. गावच्या लोकांना आवड आहे क्रिकेटची, सर्वांना आवड आहे, प्रत्येक खेळाची आवड आहे. क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा, कुठलाही खेळ होता खेळाची सर्वांना आवड असल्यामुळे आमचा प्रेक्षक वर्ग पूर्ण येत असतो. गणेशांना अजून एक असा छोटासा विचार केला होता की ह्या तालुक्याचं क्रिकेट बरेचसे क्रिकेट खेळतात, परंतु त्यांच्या प्रायमरी मेडिसिनची काही व्यवस्था टुर्नामेंट आयोजकांनी करणे गरजेचं आहे का? अशा काही सूचना तुम्ही दिल्यात का? आकाश, मागील आपण जे नियमावली काढले त्या नियमावलीमध्ये याची काय आपण झालेली नाही, पण यावर्षी आम्ही याचं 100% ज्यावेळेला आम्ही हे करू नियमावली, जेव्हा आमच्या टीमला सर्व टीमला पाठवू त्यावेळेला त्याच्यामध्ये ती नोंद असणार की फर्स्ट एड हा 100% प्रत्येक टुर्नामेंटला असणे बंधनकारक असेल. नक्कीच हा नियम बनवलाच पाहिजे, कारण की घरातून प्रत्येक खेळाडू जेव्हा निघतो तेव्हा त्याचे आई वडील हा विचार करत असतात की माझा जो मुलगा घरातून बाहेर निघालाय बरोबर तर बाहेर निघाल्यानंतर तो परत रिटर्न येताना तसंच तंदुरुस्त यावा. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे ना, आज तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळताय, 40+ झालात आणि 40+ झाल्यानंतर तुमची अजून तर तब्येत तशाच प्रकारे क्रिकेट खेळण्यासाठी चांगली आहे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की माझा मुलगा जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा बाहेर पडल्यानंतर त्याच्याकडून सुद्धा एक अपेक्षा असते की बाळा तू जसा जातोस तसाच परत ये. यासाठी अध्यक्षांकडून एकच फक्त अशी आमची एक प्रेक्षक म्हणून एक विनंती होती की मेडिकल फॅसिलिटीज त्यामध्ये फर्स्ट एडची ही सुविधा प्रत्येक ठिकाणी बंधनकारक करणं हे आम्हाला सुद्धा असं वाटतं की तुम्ही करावं. आकाश, मी मागील नियमावलीमध्ये या फर्स्ट एडची काही आम्ही लागलेली नाही, पण यावर्षी मी स्वतः कमिटीला सांगितले की हे नियमावलीमध्ये फर्स्ट एड असणे बंधनकारक असेल, हे प्रत्येकाला त्याच्यामध्ये नोंद करणं. साहजिक जे गणेशनानं आज पण पाहिलं ते आपल्या तालुक्यामधून बरेचसे खेळाडू असे आहेत की दुबई कतारमध्ये जाऊन खेळलेत. आज नवीन खेळाडू आहेत, नवीन खेळाडूंना सुद्धा संधी असते. आपण पाहिलं तर बरेच गुणवान खेळाडू आहेत. आपण 100 धावा 4 षटकामध्ये बनवण्याचा विक्रम सुद्धा जवळपास आपण पाहिलं बंटी बद्रीसारखे खेळाडूंनी केलाय. असे बरेचसे खेळाडू आहेत. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा रेकॉर्डचा आहे. त्याचबरोबर
मेडल षटक टाकण्याचा रेकॉर्ड सुद्धा बराच आहे. पाहिलं तर गोव्याची टुर्नामेंट सुद्धा सांगलीन प्रीमियर लीग खेळण्याचा रेकॉर्ड करणारे आपल्या ह्या तालुक्यामध्ये खेळाडू आहेत. तर या खेळाडूंमध्ये आपण बरीच क्षमता पाहिली, पण येणारे नवीन खेळाडू आहेत त्यांच्याकडून जुन्या खेळाडूंकडून नवीन खेळाडूंनी काय शिकलं पाहिजे? जुन्या खेळाडूंनी इतक्या वर्षाचे अधिराज्य गाजवलं, त्यांचा सराव, त्यांची शिस्त या नवीन खेळाडूंनी त्यांचे पाळावे. तर नक्कीच गणेशांना की शिस्त खूप महत्वाची आहे. आपण पाहिलं तर आपल्या या तालुक्यामध्ये जे गुणवान खेळाडू तयार झालेले आहेत, आपण जुन्या खेळाडूंचा जर विचार केला तर उदय कोलंबे सारखा खेळाडू, आज सुद्धा तो खेळाडू जेव्हा मैदानामध्ये जातो तेव्हा बरेच प्रेक्षक त्याची प्रशंसा करत असतात. बंटी पेंढारे का त्या खेळाडूंना मान सन्मान आहे? पाहिलं तर त्या खेळाडूंची शिस्त, त्याचा सराव, आजही पाहिलं तर त्याचा सराव हा नेहमी चालू असतो. आपण पाहिलं तर क्रिकेटने बरंच काही दिले. टेनिस क्रिकेट म्हटलं ना तर आज ग्लॅमर आलं टेनिस क्रिकेटला. टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आल्यानंतर त्यानुसार ISPL सारखी मोठी टुर्नामेंट आयोजित झाली. आज आपल्या खालापूर तालुक्यामधला रजत मुंडे सारखा खेळाडू, जो खेळाडू गावचं क्रिकेट खेळता खेळता आज ISPL सारख्या एक टेलिव्हिजनवर दाखवणाऱ्या क्रिकेटच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतोय. नक्की सर्व प्रेक्षकांनी त्याचबरोबर नवतरुण खेळाडूंनी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे की शिस्त. अध्यक्षांनी सांगितलं की शिस्त खूप महत्त्वाची, त्याचबरोबर सराव. तुम्हाला मोठा क्रिकेटर व्हायचे, सराव खूप महत्त्वाचा आहे. तरी सरावाशिवाय पाहिलं तर क्रिकेट खेळणं अशक्य आहे. गणेशांना बऱ्याच गोष्टी तुम्ही आमच्याशी डिस्कस केल्या. आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर थोडंसं फन एंटरटेनमेंट सारखं काहीतरी गेम खेळण्याची इच्छा आहे. गणेशांना अध्यक्ष म्हणून, त्याचबरोबर क्रिकेटर म्हणून, त्याचबरोबर एक हसमुख चेहरा म्हणून सर्व प्रेक्षकांना पाहायचे. प्रेक्षक वाट बघतात की गणेश राणा यांच्या मनामध्ये नक्कीच क्रिकेटच्या व्यतिरिक्त काय अशा गोष्टी चालू असतात. गणेश राणा एक साधारण छोटासा असा एक विषय होता की गणेश राणांना क्रिकेट खेळणं जास्त आवडतं की त्याचबरोबर गणेश राणांना फिरायला जास्त आवडतं? मला क्रिकेट खेळायला जास्त आवडतं. डे क्रिकेट आवडतं, नाईट क्रिकेट आवडतं? दोन्ही. गणेशांना जर तुम्हाला तुमच्या टीम मधून बॅटिंग हवी असेल किंवा बॉलिंग हवी असेल, काहीतरी एक चूज करायचंय, कोणता मार्ग निवडणार? बॅटिंग की बॉलिंग? बॅटिंग. आम्ही बऱ्याचदा गणेश राणांना बॅटिंग करताना आणि त्यांच्या संघाला विजय करून देताना पाहिलंय. गणेशांना आठवतंय का मागच्या हंगामात पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये तुमचा पकडलेला झेल पूर्ण आपण पाहिलं सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. काय भावना असेल त्याच्याबद्दल? मी जी कॅच पकडली, संपूर्ण तालुक्यातील लोकांनी मला इतका प्रतिसाद दिला त्या कॅच बद्दल, सांगेल तेवढं कमीच आहे. नक्कीच गणेशांना आम्ही जेव्हा तिथे समालोचन करत होतो त्या टायमाला आम्ही पाहिलं की गणेश राणेंनी पकडलेला झेल आम्ही रिपीट पाहत होतो आणि बऱ्याच ठिकाणून फोन येतोय की अरे हे गणेश राणा 40+. गणेश राणा नक्कीच हे सर्व प्रेक्षकांनी त्याचबरोबर सर्व नवीन तरुण खेळाडूंनी सुद्धा शिकलं पाहिजे की फिटनेस खूप महत्वाचं आहे. हेल्दी असणं आणि त्याचबरोबर फिटनेस ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. गणेश राणा, तुमच्या आठवणीमध्ये क्रिकेटच्या आठवणीतली अशी कोणती टुर्नामेंट आहे का की तुम्हाला आज तागायत तुमच्या या कारकिर्दीमध्ये आठवतीये? आकाश, मी जवळजवळ 15 वर्षापूर्वी जॉन्टीच्या टीममध्ये खेळलो होतो. त्यावेळेला अपोजिट संघ होता, आपल्या मुंबईचा संघ होता. त्यावेळेला लगातार मी 3 षटकार मारले होते. कदाचित त्यावेळेला YouTube लाईव्ह नव्हतं, परंतु मला ते बाकी चांगलं आठवतं. मी लगातार 3 षटकार लावले. त्यानंतर जॉन्टीने मला 2-3 ठिकाणी खेळायला नेलं. आज गणेश राणांकडे पाहता असं आम्हाला सुद्धा वाटतं गणेश राणांनी की मागच्या हंगामामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये बराच क्रिकेट खेळला असेल. कारण गणेश राणा जेव्हा क्रिकेटच्या फील्डवर जातात तेव्हा पाहिलं तर पॉइंट पासून, कव्हर पासून, त्याचबरोबर लॉंग ऑफ ह्या कोणत्याही ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. त्यामुळे आम्ही म्हणू शकतो की गणेश राणांचा खेळ तेव्हा नक्कीच चांगला असेल. राणा, तुमच्या या पूर्ण कारकिर्दीमध्ये अशी कोणती एक टीम आठवते का की ती खरंच अव्वल दर्जाची टीम होती, अव्वल दर्जाचा संघ होता आणि त्याला पराभूत करणं हे तुम्ही अशक्य मानलं होतं? मी असं कुठल्या टीमला, सर्व टीम माझ्याच आहेत आणि चांगल्या खेळतात. मी असं कोणत्या टीमवरती करू शकत नाही की ही टीम चांगली, ती टीम, सर्व चांगल्या टीम खेळतात. पण अशी कोणती तरी टीम या तालुक्यामध्ये की ती टीम खरंच अव्वल दर्जाची टीम होती? ती मी सांगू शकत नाही. कसं 11 स्टार संघ, हा तो जुना संघ, तो ओपन संघ होता, तो संघाला बरोबर मानतो. त्यावेळेला त्यांनी अख्ख्या पूर्ण तालुक्याला ती मंत्रमुग्ध केलं होतं. 11 स्टार, संजय सोळंकी, मॉन्टी, कुंदन वाघुले असे बरेच स्टार खेळाडू त्यावेळेला पूर्ण तालुक्याला त्यांची ओळख आहे, तालुक्यात ओळख आहे त्यांची. ही ओळख सर्व नवीन खेळाडूंना सुद्धा आहे की 11 स्टार असा संघ होता की तो 11 स्टार संघ कुठेही जाऊ दे की त्या संघाचा डंका नक्कीच वाजायचा. नाना, आपण पाहिलं तर
टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंट्स हा युट्यूबचा चॅनल आहे, त्याच माध्यमातून आपण हा घेऊन येणारा प्रोग्राम आहे की क्रिकेट फ्लॅशबॅक आपल्यासोबत आता यानंतर बरेचसे खेळाडू सुद्धा जोडले जातील की त्यांची आपण मुलाखत घेऊन त्यांचं आपण त्यांच्या मनामधून क्रिकेट कसं पाहिलं जातं ते आपण सर्व प्रेक्षकांना सुद्धा दाखवूयात. पण नाना काय म्हणाल की ह्या तालुक्यामध्ये ग्लॅमर येण्यासाठी लाईव्हचं माध्यम हे अवलंबलं पाहिजे प्रत्येक आयोजकांनी? 100% सर्वांना लाईव्हचे इव्हेंट, लाईव्ह टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंट आणि संपूर्ण तालुक्यामध्ये जे जे आयोजक टुर्नामेंट होत असेल तर त्यांनी खरोखर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी त्यांनी लाईव्ह इव्हेंट किंवा कुठलाही चॅनल त्यांनी ठेवावं. नाही की चॅनल कोणतेही असू दे, परंतु लाईव्हचं माध्यम अवलंबलं पाहिजे. आपण पाहिलं तर सहजरित्या सोपं उपलब्ध होणारं जरी चॅनल असलं तरी ते आपण अवलंबलं पाहिजे. कारण की जर पाहिलं टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आलाय, आज इथून टेनिस क्रिकेटर जर का आज गाव खेड्यातून चांगला खेळत असेल तर त्याची या टेनिसच्या पटलावर जर ओळख करायची असेल तर युट्यूबचं माध्यम खूप महत्वाचं आहे. आणि युट्यूबचं माध्यम आपल्या खोपोलीमध्ये सुद्धा उपलब्ध झालंय. सर्व प्रेक्षकांनी नक्कीच भरभरून जर दाद दिली तर ह्या तालुक्यामध्ये नक्कीच पाहिलं तर खेळाडूंसाठी लाईव्हचं माध्यम अवलंबलं जाईल. कारण आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर लाईव्हचं माध्यम अवलंबलं जातं. खालापूर तालुक्याने सुद्धा पुढाकार घ्यायला हवा आहे. आपण मागील नियमावली सर्वांना सांगितले, ज्या वेळेला आपण टुर्नामेंट ठेवाल त्यावेळेला आपण एक्स्ट्रा फी जे घेतो ती केवळ लाईव्हसाठीच ठेवली गेलेली आहे. सर्वांनी सर्वांना विनंती की लाईव्ह टुर्नामेंट ठेवा. नक्कीच, कारण की आज जर पाहिलं तर तालुक्याच्या पटलावरून खेळताना जर रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळायचं असेल, जर ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंट खेळायचं असेल तर तुमच्या लाईव्हच्या फुटेज असणं खूप महत्वाचं आहे. आणि ते फक्त आणि फक्त पाहिलं ना तर लाईव्ह इव्हेंट जे असतात, जिथे लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरे असतात त्याच्या मार्फतच आपण पाहू शकतो की होतं की युट्यूबला आपली एक व्हिडिओ पडली तर तो खेळाडू सुद्धा पुढच्या टुर्नामेंटसाठी अजूनही चांगला सराव करत असतो. गणेश नाना धन्यवाद, बराच वेळ तुम्ही आम्हाला दिला. त्याचबरोबर गणेश नाना पाटील आपण पाहिलं तर एक असं व्यक्तिमत्व आहे की आज क्रिकेट त्यांच्या नसानसामध्ये आहे. आणि गणेश नाना आपण जर पाहिलं तर 40+ झालेत आणि तरी सुद्धा अजूनही 40+च्या टुर्नामेंटमध्ये स्वतः हिरिरीने भाग घेतात. स्वतःचे त्यांच्या टीम सुद्धा असतात. नाना आमच्यासोबत जोडले गेलात. त्याचबरोबर तुम्ही या टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून क्रिकेट फ्लॅशबॅक एपिसोड 1 आणि सीझन 1 यामध्ये जोडला गेलात. बरेच खेळाडू येतील, तुम्ही जोडला गेलात. आम्ही सर्व प्रेक्षकांच्या मार्फत तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. गणेश नाना आपण थोडं अजून फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात की तुम्ही आतापर्यंत क्रिकेट खेळत आलात, असे कोणते खेळाडू आठवतात का की ते तुमच्या बरोबर क्रिकेट खेळले आणि आज या लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच त्यांची नावं आपण इथे सर्व प्रेक्षकांना सुद्धा आपण दाखवून देऊ. आकाश, माझ्या टीममध्ये, माझ्या संघामध्ये बरेच असे जुने जे खेळाडू मी त्यांची नावं सांगतो की निशिकांत सुर्वे, मंगेश चेटणे, सागर क्षीरसागर, शशिकांत, तसेच अलिबागचा शिरू, संजय सोळंकी आपल्या खोपोलीचे, हे सर्वच म्हणजे खेळाडू जुने खेळाडू ते माझ्या संघातून खेळले गेले. शिरुविक अलिबाग, आज पाहिलं तर अलिबागचा शिरुविक तो आज सुद्धा खेळाडू आज चांगल्या क्रिकेटचा दर्जाचा क्रिकेट सुद्धा खेळतो आणि तशाच दर्जाचे क्रिकेटर्स तुमच्या टीम मध्ये होते. कसं होतं यांचा हा सर्व तुमचा प्रवास की हे सर्व जुने खेळाडू होते तुमच्या बरोबर खेळत होते, कसा होता त्यांचा प्रवास तुमच्याबरोबर? जे जुने खेळाडू म्हटलं म्हणजे मी तुम्हाला म्हणजे आवर्जून सांगेन की जी निशिकांत सुर्वे, मंगेश चेटणे, सागर क्षीरसागर, अजून तुमचा शशिकांत यांनी मागची म्हणजे ते त्यावेळेला मला 3 वर्ष कंटिन्यू 3 वर्ष त्यांनी जवळजवळ 40 ते 45 बक्षीस मारून होते. पण कधी 1 रुपयाचा कधी त्यांनी आम्हाला पैसे दिलात तर आम्ही तुला खेळायला येणार नाही, हे डायरेक्ट त्यांनी आम्हाला हे करायचं. परंतु जो अजून त्यावेळेला माझ्या संघातली संपूर्ण संघ त्यांच्या घरी कुठलाही कार्यक्रम असला तर त्यांच्या घरी आम्ही आवर्जून जायचो. नक्कीच अजून तसंच अजूनही तसंच चालू आहे. पाहिलं तर जुना क्रिकेट असा होता की एक वडापावर पूर्ण दिवस काढणारा खेळाडू होता. की त्याला आवड होती की म्हणजे फक्त मला क्रिकेट खेळायची आहे, फक्त मला क्रिकेटमध्ये माझी सेवा द्यायची आहे. तेव्हापासून आजपर्यंत पाहिलं तर तुम्ही 40+ झालात. 40+ मध्ये आम्ही पाहतो की रायगड प्रीमियर लीग 40+ असा सुद्धा आपण पर्व पाहिलं. आणि त्यानंतर हा पूर्ण म्हणलं खालापूर असेल, त्याचबरोबर रसायनी असेल, रसायनी त्यानंतर पनवेलचा विभाग, अलिबागचा विभाग, हा पूर्ण 40+चा तुमचा प्रवास कसा झाला? आकाश, एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना आमच्या माझे मित्र अण्णा गावडे यांनी प्रथम सुरुवात केली. त्याच्यानंतर असते मी पूर्ण तालुक्यामध्ये अण्णाने मला जबाबदारी दिली की नाना आपल्याला 40+चे खेळाडू तयार करायचे. तर मी असं आपलं प्रत्येक विभागात पहिल्यांदा वाऊशी विभाग, त्यानंतर आपला 36 विभाग, वाऊशी 36 2 टीम द्या, त्याच्यानंतर आपला खोपोलीच्या 2 टीम, आपले जणित मॉर्निंग बॉईज खोपोली, माझा स्वतःचा धाकटी पंढरी,
त्याच्यानंतर जय मल्हार प्रशांत खांडेकर यांचा मजबूत संघ, उपाध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर आपले चौक विभाग नरेश ठोंबरे यांचा संघ, असे आम्ही 7-8 संघ आमच्या तालुक्यामध्ये 40+ तयार केले. नक्कीच ह्या 40+ सर्व खेळाडूंची साथ आरोग्यासाठी तुम्हाला लाभते आज सुद्धा? 100% लागते. आज आमच्या तालुक्यामध्ये आम्ही 40+ असे खेळाडू तयार केले की आम्ही कुठेही गेलो तरी आमचा तिथे नंबर असतो. ठीक आहे. मागच्या पहिल्या 1-2 आमच्या प्रीमियर लीगला आम्ही थोडासा पराभव पत्करावा लागला, पण नंतर आस्ते आमचे खेळाडू आमच्याकडे 40+ खेळाडू चांगले यायला लागले. उदाहरणार्थ म्हटलं म्हणजे संजय सोळंकी 40+ झाल्यानंतर आम्हाला जरासं उडउडी आली, म्हणजे चांगलं आलं आम्हाला, एकदम काय म्हणतात जोश आला, ऊर्जा आणि असा खेळाडू आमच्यात आल्यानंतर आम्हाला एकदम हेच वाटलं. त्यानंतर मी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही असो टुर्नामेंट तिथं माझी एंट्री असते. धाकटी पंढरी काय ओळख नाना, अशी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये माझी ओळख. नानांची ओळख पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झाली आणि धाकटी पंढरी त्याचबरोबर खालापूरची ओळख रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही आवर्जून सांगू शकतो की नानांमुळे ओळख आज आहे. नाना, एक 40+ संघ आहे. पाहिलं तर आम्ही येता जाता पाहत असतो की आज तरुण खेळाडू जो मे महिन्याचा सीझन चालू झाला की तो घरात बसतो, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर 40+ खेळाडू जेव्हा फेब्रुवारी पासून मेचा जो हंगाम येतो त्या 40+ खेळाडू ते 40+ नव्हे तर 60 वर्षापर्यंतचे खेळाडू तुमच्या संघामध्ये खेळतात, तुमच्या त्या ग्राउंड मध्ये अवेलेबल असतात. काही खेळाडू तर असे आहेत की ते जर त्या टुर्नामेंटमध्ये मॅच मध्ये खेळायची संधी नाही भेटली तरी सुद्धा स्कोररच्या बाजूला येऊन त्यांची जी क्रिकेटसाठी देण्याची जी क्षमता आहे, जे क्रिकेटसाठी द्यायचंय ते देत असतात. ते नावं सांगायची कामं असतील, त्याचबरोबर कुठल्या खेळाडूला जर का काही प्रोत्साहन द्यायचंय ते प्रोत्साहन देण्याचं काम करत असतात. म्हणजे 40+ ते पाहिलं तर 60 वर्षापर्यंत काय म्हणाल तुम्ही, असे कोणते खेळाडू आहेत की ते त्यांचं नक्की 100% या मैदानामध्ये देतच असतात? आमचे 40+ कुठलाही खेळाडू असो, कोणाला काय झालं तर इमिजिएट तिथे जाऊन त्या खेळाडू बाबतीचं काय झालं ते बाबा काय हे करतो ते इमिजिएट त्या गोष्टीवरती तो एक सांगत असतो. आकाश, मी एक सांगू इच्छितो, मागच्या हंगामामध्ये आम्ही 40+ खालापूर प्रीमियर लीग ठेवली होती. थोडंसं माझ्या मनात एक गंतव्य होती की आपली तरुण मुलांची 40+ तरुण मुलांची प्रीमियर लीग व्हावी. ठीक आहे, त्यावेळेला झाले नाही, पण यावेळेला पुढच्या वेळेला आता जो ह्या हंगामाचा सीझन आहे 100% प्रीमियर लीग होणार म्हणजे होणार. नक्कीच ह्या वर्षी प्रीमियर लीग होणार, त्याचबरोबर 40+ ची सुद्धा प्रीमियर लीग होऊ शकते, कारण की आपण पाहिलं 40+चा बराचसा क्रिकेट हा पूर्ण रायगड जिल्ह्यात चालू आहे. गणेश नाना, धन्यवाद. आपण सर्व खेळाडूंची सुद्धा इथे ओळख परत करून दिली की असे खेळाडू तुमच्या संघामध्ये खेळले होते. ते म्हणजे पाहिलं तर खोपोलीपासून अलिबाग पर्यंत, त्याचबरोबर पनवेलच्या कानाकोपऱ्यापर्यंत खेळाडू तुमच्या बरोबर जोडले गेले. राजस्थानीचे आपण अण्णा गावडे यांची ओळख सुद्धा करून दिली, त्याचबरोबर बरेचशी जी आज नव्या पिढीला माहिती असावी अशा खेळाडूंची आपण ओळख करून दिली. त्यासाठी नक्कीच खूप सारा तुमचा धन्यवाद देतो, तुमचे आभार व्यक्त करतो. आणि गणेश नाना, या पूर्ण कार्यक्रमामध्ये आपण जोडले गेलात. आपण पाहिलं तर टेनिस मंत्रालय इव्हेंटच्या माध्यमातून आपण हे कव्हरेज करतोय आणि फ्लॅशबॅक, क्रिकेटचं फ्लॅशबॅक आणि क्रिकेट फ्लॅशबॅक एपिसोड 1, त्याचबरोबर आपण पाहिलं तर पर्व पहिले हे आपण इथे घेऊन येतो सर्व प्रेक्षकांसाठी. तर तुमचे आम्ही सुद्धा खूप खूप आभारी आहोत की आपण जोडला गेलात, त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांना तुमची ओळख करून दिली. या क्रिकेटच्या साम्राज्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे घडत गेलात, त्याचबरोबर तुमच्या दृष्टिक्षेपातून सुरुवातीचं क्रिकेट त्याच 40+चं क्रिकेट सर्व प्रेक्षकांना कशा प्रकारे दाखवून दिलं. प्रेक्षक सुद्धा आमच्या आवर्जून या चॅनलवर येतील. या चॅनलला सबस्क्राईब करा जर का तुम्हाला आमचा कंटेंट आवडला असेल. जर का तुम्हाला अशाच बऱ्याचशा अनेक व्हिडिओज पाहायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला कमेंट करायला जमल्या तर नक्कीच कमेंट सुद्धा करा, चांगल्या कमेंट. आणि आमचा नक्कीच पाहिलं तर विश्वास अजूनही वाढत जातो की आम्ही अजूनही पर्व घेऊन येऊ, अजूनही एपिसोड घेऊन येऊ. धन्यवाद. तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात आमच्या या चॅनलवर. याचं नाव आहे टेनिस मंत्रालय इव्हेंट. थँक्यू. धन्यवाद आकाश. मला या ठिकाणी टेनिस मंत्रालय लाईव्ह इव्हेंट या लाईव्ह चॅनलवर आपण मला बोललात, माझी पहिली भेट घेतलात, तुमचे आभारी आहे. तसेच या टेनिस मंत्रालय लाईव्ह इव्हेंटचे जे आमचे संजय सोळंकी उर्फ विकू यांनी मला या ठिकाणी बोललात, त्यांचे मी आभार मानतो आणि इथे मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.